उमऱ्यातील सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका बाहेर गावून आलेले सर्व कलावंत मंडळी गावातील नागरिक सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं। गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तेव्हा तत्पूर्वी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री मुक्तीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, कुलवाणी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं अशा सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि आपल्या उमराया गावी महान लोककवी वामनदादा कर्णक यांची 102वी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्याच निमित्तानं ह्या गावचे सुपुत्र महाराष्ट्राचे ख्यातनाम गोड गळ्याचे गायक उत्तम दादा सुरेकर यांच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा सत्काराचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे। तेव्हा ह्या गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। त्या कार्यक्रमाची सुरुवात एक वंदन गीत गाऊन मी करणार आहे आणि यानंतर दिवसभर बरेचसे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, गाणार आहेत, काही येणार आहेत, सर्वांना संधी दिली जाईल। तेव्हा गावकरी मंडळींना मी आपली एवढीच विनंती करतो, आपल्या गावामध्ये असा एक सुयोग आलेला आहे की चांगले चांगले गायक आपल्या गावात येत आहेत, तेव्हा आपण सर्वांना ऐकावं, सर्वांचं गाणं ऐकावं यासाठी आपली उपस्थिती या ठिकाणी पाहिजे। तेव्हा बरेचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि मी छोटंसं वंदन गीत गाऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे। सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या गाण्याला मी सुरुवात करतो। शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे। शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे। असतील किती ते धर्म जाती आणि पंथ, पण समतेत बांधणारा फक्त बुद्धाचा धम्म आहे। कर्तक हम सबने झूठे मनोवाद को पाला है, कर्तक
यदि कल तक हम सपने झूठे परिवार को पाला है, आज हमारे हाथ में माला नहीं क्रांति का भाना है। फूले शाहू अम्बेडकर ऐसे महान क्रांतिवीर थे कि जिन्होंने इस भारत का नक्शा ही बदल डाला है, नक्शा ही बदल डाला है। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या दीनदुर्बल समाजासाठी आपलं आयुष्य संपूर्ण खर्ची घातलं आणि म्हणून त्या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करत आहे। लक्ष द्या, परिश्रमाला आणि ऋणाला, परिश्रमाला आणि ऋणाला, परिश्रमाला आणि ऋणाला नाही लगी हुकमा, श्रद्धेने वंदितो भीमा गौतमा, अंधार होगा
धर्मांतराची हाक देऊन गाठीली हो शिवा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शब्द पाळला. म्हणजे जवळपास 21 वर्षाचा डिफरन्स या दोन्ही कालावधीमध्ये आहे. आणि म्हणून म्हणायचे धर्मांतराची हाक देऊन धर्मांतराची हाक देऊन गाठीली हो शिवा.